म्हणजे कुठेही नोकरी करणे हा जर तुम्ही एकदा मानसिकता करून ठेवली का की मला माझा जॉब आहे तर त्या ठिकाणी जायचंय, तिथं माझा जॉब करायचा आहे, तर मग अडचण येत नाही. फील्ड भरपूर आहेत. प्रशासनात येण्याची स्वतःची प्रचंड इच्छा असेल तरच या. दुसरा विषय, अभ्यास करताना घ्यायची काळजी. मग अशी जी सुरुवातीला मी माझ्या काळात केलं होतं, काय करायचं नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. प्रिलिम हे ऑप्शनल आहे, ऑप्शनचा विषय तर काय म्हणतात ऑब्जेक्टिव्हचा आहे, आणि मेन्स हा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या भाषेत चांगल्या रीतीने लिहिता येतंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्या भाषेत तुम्हाला तुमचे विचार चांगल्या रीतीने मांडता येतात ते महत्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आपली जी सिरीज आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतचा संवाद आणि चर्चा, या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहे सुशांत किरण बनसोडे सरांसोबत. गेल्या वेळेस आपण हरीश धार्मिक सरांसोबतचा त्यांचा संवाद साधला होता. त्यांच्याकडनं थोडंफार मार्गदर्शन आपल्या परीक्षांसाठी आणि एकूण प्रशासनाबाबतची माहिती आपण सरांकडे जाऊन घेतली होती. आज त्याच याच्यातलं आपलं आज नेक्स्ट हे सेशन आहे, त्याच्यामध्ये आपल्यासोबत आज सुशांत किरण बनसोडे सर आहेत. मी सरांचा एक अल्पसा परिचय करून देतोय. मी अल्पसा याच्यासाठी म्हणतोय की जसे आपल्याला आठवत असेल हरीश सरांचं मी सांगितलं होतं की हरीश सरांचं म्हणणं होतं की माझं आधी सिलेक्शन झालेलं आहे बरंच, आता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ट्रेंड आणि याच्यात माझा फार जास्त कनेक्ट नाही आहे. सेम असे मला सुशांत सर पण म्हटलेलं आहे. सुशांत सर सध्या SDO कागल म्हणून कार्यरत आहे. याच्या आधी सर रत्नागिरी SDO होते. त्याच्या आधी सर तहसीलदार म्हणून नागपूर ग्रामीण, वर्धा अशा बऱ्याच सरांनी पदांवर काम केलेलं आहे. पण मी सरांना परत जशी हरीश सरांना रिक्वेस्ट केली तशी सुशांत सरांना पण रिक्वेस्ट केली. सुशांत सर पहिल्याच अटेम्प्टमध्ये तहसीलदार झालेले आहेत आणि तेव्हा तहसीलदार झाले त्यानंतर काय पोस्ट घेतली आणि पुढचा अभ्यास सरांचा थांबलाच. त्याच्यानंतर मला आठवते सेम सर आणि जसं मी हरीश सरांबद्दल बोललो, ज्यावेळेस सर शेवटच्या अटेम्प्टला होते UPSCच्या आणि मग सरांना लक्षात आलं की आपण UPSC दिलेलीच नाही आहे, हाच आपण अजून आता बाय एज हा लास्ट अटेम्प्ट आलेला आहे, तर आपल्याला एकदा अटेम्प्ट देऊन बघायचं आणि मग परत कमी कालावधीत ही जे काही हरीश सर असतील, सुशांत सर असतील, या लोकांचं एक्झाम ओरिएंटेशनचं मला फार त्यावेळेस नवल वाटायचं. इतक्या कमी कालावधीत या लोकांनी काय केलं, पिक करायचे, कारण की ऑलरेडी वर्किंग होते, जॉबवर होते, पदावर होते. आणि तहसीलदार हे पद हे प्रचंड असणारं बिझी पद मी त्याला म्हणतो. ते आपण सरांकडे जाणूनच घेऊया. पण मी सरांचं मला आठवतं की सर आले, खूप कमी कालावधीसाठी आले. आल्याला UPSC त्यांनी दिली, प्री पास झाले आणि त्यावेळेस 2013चा नवीन पॅटर्न होता. त्यांचा अभ्यास बऱ्याच वर्ष डिटॅच झाला होता, कारण सरांचे 2006चं सिलेक्शन आहे, 6 नंतर 7चं जॉईनिंग आहे आणि 7 ते 13 सर कंटिन्यू पदावर काम करत होते आणि त्यातनं आलेला गॅप पण लगेच सरांनी पिक केलं. मग हे कसं काय केलं हे आपण जाणून घेऊया. सर तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाले पहिल्याच अटेम्प्टमध्ये. सरांचं बेसिक जो बॅकग्राऊंड आहे तो बी आहे सर, इंजिनियर आहेत. आणि मला ते पण सरांना समजून घ्यायचं आहे की सर इंजिनियर असताना इमिजिएट इंजिनिअरिंग सरांनी झाल्या स्पर्धा परीक्षा कसे काय वळले आणि जर स्पर्धा परीक्षा केली त्यातल्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये सरांनी काय केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो की ज्या वरच्या 3 किंवा 4 पोस्ट आपण टार्गेट करत असतो, DC, तहसीलदार, DYSP, त्यातलं एक पद सरांनी मिळवलं आहे. तर आज आपण सुशांत किरण सर आपल्यासोबत आहे. नमस्कार सर, द कोर इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सरांचं स्वागत करतो. थँक्यू. तर सर मी आता जे उल्लेख केला, तुमच्या आधी मी हरीश सरांचा पण एक हे घेतला होता इंटरव्ह्यू आणि सर आणि तुम्ही मी दोघांनी ओळखतो. दोघांनी कमी काळात फार छान अभ्यास हे केलेला आहे. पण मला वाटतं की मग तो पण अप्रोच मुलांना कळला पाहिजे की आता मुलं अभ्यास बरेच वर्ष करतात, पण तो स्मार्टनेसपणा काय असतो अभ्यासाचा तो मला आज मुळात जाणून घ्यायचा आहे. पण सर मी पहिला प्रश्न असा म्हणेल, तुम्ही बी होता आणि इंजिनिअरिंग जस्ट झालं आणि तुम्ही लगेच कसे काय शिफ्ट झाले मग एक स्पर्धा परीक्षांकडे? 2002ला माझं इंजिनिअरिंग पास आउट झालं. साधारणतः मला आठवते 2001च्या वेळेस आमच्या कॉलेजने एक सेमिनार ठेवला होता कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अनुषंगानं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अनुषंगानं जो सेमिनार होता त्यावेळेस आलेले वक्ते त्यावेळेस STO होते, मला वाटतं त्यावेळेचे STOचं आता SC/ST त्याचं नाव आहे, तर ते आले होते. तर सरांनी फार छानरित्या प्रशासनात आल्यानंतर तुम्ही 4 लोकांना कशी मदत करू शकता, 4 लोकांची अनुषंगानं तुम्ही पुढाकार कसा घेऊ शकता याच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं होतं. आणि ते ऐकून आपणही तिकडं जावं असं त्यावेळेस विचार आला. तो विचार साधारणतः इंजिनिअरिंग पूर्ण होत 2002चं इंजिनिअरिंग पूर्ण होत तो पक्का झाला. त्यानंतर मग मी अगोदर सुरुवातीला पहिले काही दिवस 6-7 महिने 8 महिने इंजिनिअरिंग रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या आणि त्यानंतर मग ही MPSCची ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर UPSCच्या पुढच्या ह्यासाठी सुरुवात केली.
तर तो साधारणतः प्रवास तसा होता, एक कुणीतरी मोटिवेट केलं असं म्हणता येईल. घरच्यांनी मोटिवेट केलंच होतं. आईवडिलांचं मोटिवेशन ह्यामध्ये प्रचंड होतं. त्यांना पहिल्यापासून काही गोष्टी त्यांनी सांगत होते, परंतु त्यांनी कधी कुठल्या प्रकारचं थोपवलं नव्हतं. त्यांनी फक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी हे केला आणि त्या मार्गदर्शनाच्या वरती मग कुठेतरी आपण ह्याच्यातून ज्यावेळेस 4 लोकांच्यातून जातो त्यावेळेस हे बघतो, त्यावेळेस काय करता येईल काय नाही करता येईल हे केल्यानंतर आपण स्वतःचा ज्यावेळेस विचार करून आपण काय केलं पाहिजे हे ज्यावेळेस ह्याच्या अनुषंगाने बघतो, स्वतःच्या करिअरच्या अनुषंगाने, त्यावेळेस तो विचार साकरीने केल्यानंतर तसा एक प्रत्येकाला अनुभव येतो आणि तो अनुभव आल्यानंतर मग माणूस पुढे त्याप्रमाणे जातो. तो विचार करूनच मग मी कॉम्प्युटर एक्झाम त्यावेळेस द्यायला सुरुवात केली होती. सर मला म्हणजे आता तुम्ही केलं आहे, पण मला असं विचारायचं आहे की तुम्ही स्पेसिफिक किती काळ असा अभ्यास केला? म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण झाला होता, हो, तर स्पेसिफिक किती काळ लागला होता आपल्याला? तेव्हा डिस्क्रिप्टिव्ह होतं, सिलेबस मोठा होता, ऑप्शनल होते, 2 ऑप्शन होते बरोबर याच्यात मेन्सला तुम्हाला. एकूण किती काळ हे झालं असं काही आठवतं? किती काळ? आता बरेच दिवस झालेत. तुम्हाला चांगलं आठवतं, साधारणतः मी 3-4 वर्ष एकच पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झालो होतो. 2003ची ॲडव्हर्टाईज आली होती जी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर 2003ला आली. त्याची प्रिलियम 2004च्या मे मध्ये झाली, मेन्स फेब्रुवारी-मार्च 2005 मध्ये झाली, इंटरव्ह्यूज जुलै-ऑगस्ट मध्ये झाले 6च्या आणि सिलेक्शन 7चं. असं साधारणतः पंचवार्षिक योजना झाल्यासारखी झाली होती. एका अटेम्प्ट मध्ये झालं होतं ते. त्या साधारणतः असा विचार होता की आपण एक MPSCचा अटेम्प्ट देऊन नंतर मग प्रयत्न करूयात UPSCच्या अटेम्प्टकडे वळण्याचा, परंतु तो पंचवार्षिक योजना ह्यातच राहिली. त्यामुळे UPSCचं त्यावेळेस स्वप्न राहून गेलं अभ्यास करायचं आणि 7चं जॉईनिंग मग मी नंतर तहसीलदार म्हणून विदर्भात केलं होतं. सर कुठे कुठे पोस्टिंग झाल्या आपल्या? मग साधारणतः 2007 साली विदर्भात प्रोबेशनरी वर्धामध्ये गेलो. त्यानंतर पहिल्यांदा वर्धा तहसीलदार म्हणून काम केलं. 8 ते 13 ते 16 मी भंडारा तहसीलदार होतो आणि 16 ते 18 पुढचं प्रमोशन होईपर्यंत मी नागपूर ग्रामीण तहसीलदार होतो. त्यानंतर 18ला उपजिल्हाधिकारी पदावरती प्रमोशन झाल्यावरती मी रत्नागिरीला तो उपजिल्हा निवडणूक अधिकारी डेप्युटी DO म्हणतात त्या पदावरती जॉईन झालो. तिथून 2021ला मी सद्यस्थितीत जे पद आहे उपविभागीय अधिकारी राधानगरी कागल या पदावरती सद्यस्थितीत 2021च्या ऑगस्ट महिन्यापासून आहे. सर पदांकडे येताना मला एक विचार असं वाटतं की मी असं ऐकलेलं आहे, आता प्रशासनातला काय तर माझा तो अनुभव नाही आहे, पण बरेच जण म्हणतात की डेप्युटी कलेक्टरपेक्षा तहसीलदार पद हे प्रिफर करतात. असं काय असतं? म्हणजे त्यांचं म्हणणं असं की एक्झिक्युटिव्ह काम करण्याची संधी असते, तहसीलदारला बरंच साईट पोस्टिंग कमी असतं, हातात चार्ज असतो आणि जास्त कनेक्ट लोकांशी असतो, तर असा फरक असतो त्याच्यात? यामध्ये ॲक्च्युली माझं थोडंसं डिफरन्स ओपिनियन राहील की म्हणजे एक्झिक्युटिव्ह पोस्ट आणि साईड पोस्ट असं म्हणण्यापेक्षा उपजिल्हाधिकारी पद तर चांगलंच आहे, त्यात काय शंका नाही. आता सध्या उपजिल्हाधिकारी पदावर काम करतोय, परंतु तहसीलदार ही साधारणतः शासन स्तरावरची, तालुका स्तरावरची शेवटची यंत्रणा आहे शासनाची महत्त्वाची. आणि तहसीलदारांकडे एवढ्या प्रकारची विषयांची डायव्हर्सिटी आहे. तहसीलदार सकाळी 10 वाजता एकदा त्यांच्या केबिनला बसले, पावणे 10 वाजता संध्याकाळी 6:15 वाजेपर्यंत त्यांना प्रचंड विषय वेगवेगळे, म्हणजे संजय गांधी असू देत, निवडणूक असू देत, महसुली यंत्रणा असू देत, त्यानंतर याच्यावरती असणारे दाखल्यांचे विषय असू देत, लोकांच्या येणारे स्वतःच्या म्हणजे तहसीलदारांच्या रेव्हेन्यूच्या विषयाच्या व्यतिरिक्त बाहेरचे विषय सुद्धा लोक तुमच्याकडे शासनाचं प्रतिनिधी म्हणून तालुका स्तरावर तुमच्याकडे येत असतात. याच्या व्यतिरिक्त पण मॅजिस्ट्रेल वर्क आलं, हे साधारणतः सगळे विषय आहेत. तहसीलदारांकडे कलेक्टर ऑफिसची प्रत्येक यंत्रणा तहसीलदारांकडे जात असते शेवटी आणि तहसीलदारांच्या मार्फत ती एक्झिक्युट करून घेतली जाते. त्यामुळे तहसीलदार हे पद प्रशासनामधलं फार चांगलं योग्य काम करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला जर मानसिकता असेल वेगवेगळ्या ठिकाणी काम करायची, त्याला म्हणता येणार नाही मास्टर ऑफ नन म्हणता येणार नाही, परंतु जॅक ऑफ ऑल तो 100% असतो. त्याच्याकडे भरपूर विषय असतात. मला तर असं व्हायचं की मी सकाळी ऑफिसला गेलो की संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत असा वेळ जायचा की कुठले कुठले विषय बघितलेत आणि काय काय केले असं कधी कधी होऊन जायचं, परंतु इतके विषय असतात आणि ते बघायला आनंद मिळतो, मजा येते काम करायला. म्हणूनच म्हणजे तहसीलदारला आहे ते ऐकून बरोबर आहे की जास्त त्याला एक्झिक्युटिव्ह असल्यामुळे खूप जास्त विषय असतात, डायव्हर्सिटी खूप आहे, डायव्हर्सिटी किंवा किंग पिंग म्हटलंच जातं महसूल प्रशासनातलं किंग पिंग म्हणून तहसीलदारचं वर्णन पण केलं जातं. सर नक्कीच मला आणखीन तुमचे ऑप्शनल कुठले होते सर? म्हणजे मी MPSCचे पण म्हणेल, पण मी जो UPSCचा सुरुवातीला उल्लेख केला, तुमचा पण असेल, हरीश सरांचा पण उल्लेख हे आहे की फार तुम्ही ऑलरेडी वर्किंगमध्ये होते. शेवटी आता तुम्ही प्रशासकीय अधिकारी साईट पोस्टिंगवर होते, तुम्ही एक्झिक्युटिव्ह पोस्टिंगवर होते आणि मग कामाचं तिकडलं रिपोर्टिंग ते सगळं प्रेशर आणि वरिष्ठांनी थोडीफार दिलेली सुट्टी, या काळात तुम्ही UPSCचा अभ्यास केला मी बघितलेला आहे आणि तो दिला तो प्री पण पास झालेला आहात, तेव्हा पॅटर्न पण चेंज झाला होता.
तर मला तेव्हाच एक तुमचा ऑप्शन कुठला होता UPSCचा ते, आणि मग ते कसं काय कमी वेळात तुम्ही केला अभ्यास सगळा, त्याच्याबद्दल थोडं असं मार्गदर्शन हवं. MPSC सिलेक्शन होताना मी माझं बँकिंग आणि अकाउंटन्सी त्यावेळेस विषय होते. दोन्ही विषय इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड नसलेले होते, तरी पण ते अकाउंटन्सी, मॅथ्स हा माझा लहानपणापासून आवडता विषय असल्यामुळे अकाउंटन्सी घेतला गेला. त्यासोबत मग विषय विचार बघता बँकिंग घेतला UPSCसाठी. त्यानंतर मग मात्र 2013 ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये परत एकदा UPSC करायला आलतो, जे की अगोदरच्या तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकदा असं सुरुवातीला विचार होता की एक MPSCचा ट्राय देऊन नंतर UPSCकडे जाऊया. तो झाला नव्हता त्यावेळेस 2007 मग तो एक आयुष्यात कुठेतरी परत आपल्याला रुक राहू नये की आपण UPSC केली नाही, प्रयत्न करायला पाहिजे होता. ह्या गोष्टीसाठी 1 वर्ष म्हणण्यापेक्षा 2000च्या जानेवारी एंडपासून आम्ही सुट्टीवर आलो. 26 जानेवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर, आणि मग तो एक साधारणतः 7-8 महिन्याची सुट्टी मिळाली. त्यामध्ये तो ट्राय झाला, त्यामध्ये प्रिलिम पास झालो. मेन्सला थोडक्यात पुढची संधी राहिली. पुढच्या ह्याला संधीला पण प्रिलिम पास झालो. मात्र दुसऱ्या वेळेस मला सुट्ट्या मिळाल्या नव्हत्या. 14च्या अटेम्प्टला 13च्या अटेम्प्टला थोड्याशा एक 7-8 महिन्याच्या सुट्ट्या मिळाल्या होत्या. त्यावेळेस माझा हिस्ट्री विषय होता. साधारणतः मला हिस्टॉरिकल कादंबऱ्या वाचायचं प्रचंड वेळ आहे. आजकाल थोडंसं कमी झालं वाचन, परंतु हिस्टॉरिकल कादंबऱ्या वाचायला आवडायच्या, त्यामुळं मग त्यातून हिस्ट्री घेतला. परंतु ज्यावेळेस हिस्ट्री घेतला गेला त्यावेळेस हिस्टॉरिकल गोष्टी वाचण्यापेक्षा ते जे आपण हिस्ट्रीचा अभ्यास करतो विषय म्हणून, तो अजून मला जास्त आवडला. म्हणजे तो विषय स्वतःच्या आवडीचा घेतला पाहिजे, स्वतःला त्यामध्ये तुम्हाला विचार करता आला पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर तो विषय घेतला तर त्यात तुम्हाला थोडंसं जरा इंटरेस्ट येतो अभ्यास करताना. नाहीतर मग इंटरेस्ट नसलेला विषय घेतला, कुठेतरी माझा मित्र घेतोय त्यामुळे मग मी पण तोच घेतला विषय, तर मग थोडंसं जरा मग कसं होतं, ते विषयाचा आपल्याला आवडच नसेल तर त्यात पुढं विचार करणे, लिहिणे, अभ्यास करणे ह्या गोष्टी व्हायला थोड्याशा अडचणी येतात. मला आणखीन एक विचारायचं तुम्हाला अभ्यासाबद्दलच. आता UPSC MPSC करताना सरांनी पण त्याचा उल्लेख केला होता त्यांच्या मुलाखतीत, हरीश सरांनी, की कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे सुरुवात करतानाच, आणि ते एकदम प्रॉपर असणं फार आवश्यक. ते प्रॉपर लाईन म्हणजे काय? साधारणतः त्यांचं माझं विचारसरणी यावरती एकच राहील, कारण आम्ही बऱ्याच वेळेस एकत्रित काम केलंय म्हणा, किंवा आम्ही अभ्यासाला एकत्र होतो म्हणा. तुम्हाला तुमचा कुठला विषयावरती तुम्हाला प्रश्न येण्याची अपेक्षित आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला तुमचा सिलेबस माहिती असला पाहिजे. सिलेबस मधली प्रत्येक लाईन, प्रत्येक ओळ तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला एक्सपर्ट्स करून हे घेतलं पाहिजे की मी काय केलं पाहिजे, कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, कुठलं मटेरियल वाचलं पाहिजे. आता इतका प्रचंड अथांग प्रकारचं मटेरियल याच्यामध्ये आहे सध्या आपल्या UPSC MPSCच्या कॉम्प्युटर एक्झाममध्ये आहे. त्यामुळे तुम्ही कुठलं मटेरियल वाचलं पाहिजे. ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मला जो विषय वाटला माझ्या अभ्यास करताना, की मी काय केलं पाहिजे याच्यापेक्षा तुम्ही काय करू नये हे जर तुम्हाला समजलं तर मग तुम्हाला तो एक फार चांगला हे मिळतो, पुशअप मिळतो. कारण मला माहिती आहे की मला हा सब्जेक्ट आहे, ह्या सब्जेक्टचा हा त्याला काय म्हणायचं, त्यातला सब सब्जेक्ट आहे, तर त्यातलं मला काय केलं नाही पाहिजे एक्झाम देताना, काय नाही केलं हे समजलं तर साधारणतः ती गोष्ट आपण बाजूला टाकतो. त्यात आपण वेळ घालवत नाही आणि काय करायला पाहिजे त्याला आपण फोकस वेळ देतो. म्हणजे थोडक्यात पेन्सिल असते, पेन्सिलला टोक नसते, तर त्याला पहिले शार्प टोक करा आणि टोक झाल्यानंतर ते शार्प करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं चित्र योग्य रीतीने काढता येईल. चित्र काढताना मात्र तुम्हाला माहिती आहे काय वेळेला टोकदार पेन्सिल लागते आणि काय वेळेला ब्लंट पेन्सिल पण लागते. ते तुम्हाला तुमचे अभ्यास करताना ते लक्षात आल्या पाहिजेत गोष्टी, काय करायचं आणि काय नाही करायचं. यासाठी गुरु पण महत्त्वाचा असतो. सर, UPSCकडे आता MPSC आणि UPSC आता येत्या 2025 पासून UPSC आहे तेच MPSCने कॉपी केलेलं आहे. ॲज इट इज सिलेबस त्यांनी दिलेला आहे, ॲज इट इज मार्किंग सिस्टीम पण टाकलेली आहे, इव्हन इंटरव्ह्यू पण सेम, एथिक्स वगैरे सगळं. तर मला असं म्हणायचं आहे की UPSC पहिला प्रश्न की मराठीतनं सहज अभ्यास करणं UPSCचं मराठी माध्यमातून शक्य आहे का? माझं बॅकग्राऊंड जरी दुसरं असलं तरी मी MPSCचा पूर्ण अभ्यास मराठीमध्ये केला होता. UPSCला ज्यावेळेस 2013 आलो त्यावेळेस सुद्धा पूर्ण अभ्यास मी मराठीतून मराठी इंग्लिश स्टडी मटेरियल वाचून माझं मी माध्यम जे होतं ते मराठीच होतं. ह्यातलं महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला आत्मसात काय म्हणजे त्या एखाद्या विषयाचं आत्मसात कसं होतं, तुम्हाला ते उतरता कसं येतं. कारण प्रिलिम हे ऑप्शनल आहे, ऑप्शनचा विषय तर काय म्हणतात ऑब्जेक्टिव्हचा आहे, आणि मेन्स हा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या भाषेत चांगल्या रीतीने लिहिता येतंय
हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्या भाषेत तुम्हाला तुमचे विचार चांगल्या रीतीने मांडता येतात ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला ह्या दोन गोष्टी जर कळाल्या तर 100% मराठी का इंग्लिश याच्यातून तुम्ही बाहेर पडता. मला माहिती आहे की मला मराठीतून चांगल्या रीतीने लिहिता येईल, ठीक आहे, गुड. आता फक्त मराठीचा मग कसा विषय होतो कधी कधी आताचं कसं काय माहित नाही, पण आमच्या कालावधीत किंवा त्या कालावधीत की मटेरियल तेवढं जास्त प्रमाणात मराठीत नव्हतं. मग तुम्हाला मग वेल वर्ड्स असलं पाहिजे इंग्लिशमध्ये, जेणेकरून तुम्ही इंग्लिश वाचून त्याचं तुम्हाला तुमच्या मराठीच्या नोट्समध्ये त्यावरती लिहिता आलं पाहिजे, त्या तुमच्या मराठीच्या नोट्समध्ये ॲडिशन करता आलं पाहिजे, जेणेकरून तुमचं मराठी सुद्धा मराठीमध्ये असलेलं तुमचं जे लिखाण आहे ते तेवढ्याच थोडीचं होईल. म्हणजे त्यात कंटेंट आला पाहिजे, करंट इव्हेंट्स आले पाहिजेत, तुम्हाला प्रश्नाचा बाज ओळखता आला पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह लिहिताना, काय प्रश्न विचारणार मी काय लिहायला पाहिजे हे महत्वाचं आहे त्यामध्ये. परत आणखीन तुम्हाला काय लिहिण्यासाठी तुम्हाला कुठली भाषा योग्य राहते तुम्हाला विचार मांडण्यासाठी ते महत्वाचं आहे त्यामध्ये. मी आता आणखी एक तुम्ही वैकल्पिक विषयांचा पण उल्लेख केला. तुम्ही तुमच्या वेळेस सांगितलं की तुम्ही MPSCला का अकाउंटन्सी बँकिंग घेतला होता बिकॉज तुमचं गणित आवडत होतं आणि बँकिंग त्याच्याशी सुटेबल होतं म्हणून तुम्ही ते निवडलं आणि ते कॉम्बिनेशन योग्य ठरलं. इकडे इतिहास घेतला कारण की तुम्हाला हे आवडतं. तर मगाशी तुम्ही उल्लेख केला, पण तरी काय निकष काय असले पाहिजे ऑप्शनल वैकल्पिक निवडण्याचे? साधारणतः जर आपण परीक्षार्थी म्हणून बघितलं तर परीक्षार्थी म्हणून बघताना साधारणतः कुठल्या विषयांची साधारणतः चालू शकतात, कुठल्या विषयामध्ये चांगले मार्क पडू शकतात हे जर माहिती घेतलीच पाहिजे. 3-4 विषयामध्ये तुम्ही जर त्यातनं हे केलं शॉर्टलिस्ट केले 3-4 विषय किंवा जॉग्राफी, माझ्या अशा दृष्टीने समजा मॅनेजमेंट समजा मी म्हणेन, त्यानंतर हिस्ट्री, पबॅट, असे 5-6 विषय त्यावेळेस माझ्यासमोर होते. ते 5-6 विषयापैकी घेताना मग मी कुठला विषय घेतला पाहिजे त्यातलं सिलेबस वाचून तुम्हाला त्यातलं कुठल्या गोष्टी मांडता येतील, कुठल्या गोष्टी बघता येतील ते आवश्यक आहे. त्यासाठी सुरुवात करताना म्हणजे अभ्यासाची सुरुवात करताना तुम्ही कोणीतरी मागाशी म्हटलं गुरु असला पाहिजे, तो म्हणजे तो गुरुच असला पाहिजे, कुठेतरी क्लासेस असला पाहिजे किंवा कोणतरी असला पाहिजे नाही असं काय. तुमचा रिसोर्स पर्सन कोणतरी असला पाहिजे. रिसोर्स पर्सनशी तुमची चर्चा करता आली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्यातून त्यानं मार्ग दाखवला पाहिजे आणि तो योग्य माणूस असला पाहिजे. ऑप्शन निवडताना विषयाची आवड तर महत्त्वाची आहे, बघायला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लिहिता येणं महत्त्वाचं आहे. आणि त्या महत्त्वाचा अजून गोष्ट हा पण आहे की कुठल्या विषयामध्ये आपल्याला चांगलं लिहिल्यानंतर मार्क पडू शकतात. कारण ही परीक्षा आहे, ही जी परीक्षा आहे ती ज्ञानार्थीपेक्षा परीक्षा जास्त आहे. ज्ञान तर आहेच आहे, कारण तुम्ही MPSC UPSC मध्ये सिलेक्ट झाला नाही याचा अर्थ तुम्ही अनसक्सेसफुल नाही आयुष्यात. तुम्ही खूप मोठी शिदोरी घेऊन जाऊन असता इथून बाहेर पडताना. तुमचं अगोदरचं अकॅडमिक नॉलेज फार वेगळं आणि इथं येताना शिकलेलं तुम्ही तुमच्या केलेलं स्ट्रगलचं नॉलेज येणार फार वेगळं, जे पुढे जाऊन तुम्ही आयुष्यामध्ये अनसक्सेस म्हणजे फक्त कुठली सक्सेसफुल म्हणजे फक्त नोकरीच मिळाली असं काय नाही. तुम्ही कशा रीतीने आयुष्य चांगल्या रीतीने जगला ते महत्वाचं आहे. ते करण्याच्या अनुषंगाने हा गोष्टी आहेत सगळ्या. निश्चितच सर. मला आता परत तुम्ही तहसीलदार म्हणून आता सातारा, मला वाटतं तुमचं कॉलेजचं शिक्षण कुठून झालं होतं सर? माझं इंजिनिअरिंग कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सातारा झालं. KUP सातारा गाव आता साताऱ्याकडे, सातारा जिल्ह्यात गाव. जाऊ पण तिथून विदर्भात पोस्टिंग. मग बरंच मीच जाते की विदर्भात जाणार नाही, विदर्भात पोस्टिंग नको, बरोबर आहे असं असतं. एक ऐकून आहे आता असं नाही महाराष्ट्र कुठे येऊ शकतो, UPSC आपण नॅशनल लेवलवरच काम करतो. पण मग कधी तुमच्या मनात ते आलं का की तहसीलदार आता इकडेच आपल्याला, आणि तुम्हाला केडर आहे, महसूलला केडर असतं, मग आपल्याला नागपूर डिव्हिजन मिळालं होतं, तेव्हा असे विचार यायचे नाही किंवा कोणी म्हणायचं नाही किंवा आपल्या गावाकडे किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या पोस्टिंग, विदर्भातल्या पोस्टिंग असं काही? हा विषय सुरुवातीला झाला कारण मी घरात एकटाच होतो ना, बहीण ना भाऊ, त्यामुळे आई वडिलांचे इकडे असायचे, मी तिकडे असायचो. सुरुवातीला असं व्हायचं की यार आपण पूर्णतः भाषा वेगळी, रहन सहन वेगळं, खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या, म्हणजे एकदम कुठल्या तरी नवीन गोष्टीमध्ये गेलो आपण, तर तो जो फील येतो तो तिथं आलता. सुरुवातीच्या काळामध्ये मी रेस्ट हाऊसला राहायचो, मला चांगला आठवतो वर्ध्याच्या, मी एकटाच बोर व्हायचो सुरुवातीला. परंतु तुमचे मित्र जुळतात, प्रशासनातले मित्र जुळतात, प्रशासनाच्या बाहेरचे मित्र जुळतात, तुम्हाला लोकांमध्ये जायची संधी मिळते. आणि म्हणजे कुठेही नोकरी करणे हा जर तुम्ही एकदा मानसिकता करून ठेवली का की माझा जॉब आहे तर त्या ठिकाणी जायचंय, तिथं माझा जॉब करायचा आहे, तर मग अडचण येत नाही. म्हणजे माझं म्हणणं एक आहे, प्रशासनामध्ये तुम्ही एका गोष्टीची भीती मोडली तर तुम्हाला प्रशासनात काम करता येतं, जी गोष्ट म्हणजे बदली. मी प्रशासनात आल्यानंतर तुम्ही जर असं म्हटलं की माझी बदलीची एकदा भीती मोडली की माझी बदली कुठं पण होऊ शकते महाराष्ट्रात, 36 जिल्ह्यामध्ये,
मग तुमची प्रशासनातली बरीचशी भीती जाते. म्हणजे मग बाकीची सगळे विषय ना, प्रेशर येतं का, असं येतं का, तसं येतं, मग तो विषय सगळा बाजूला पडतो. विदर्भात काम करणं फार छान झालं. 3 जिल्ह्यामध्ये काम केलं मी. 3 जिल्ह्यामध्ये 3 तहसीलदार काम केलं. वर्धा तहसीलदार, भंडारा तहसीलदार, नागपूर ग्रामीण तहसीलदार. माहितीतले सहकारी पण फार छान होते. येणारी लोक पण वेगवेगळे होते. लोकांशी बोलणं, 3 ठिकाणचे टोन माझे त्यावेळेस त्याच पद्धतीने झाले होते. वर्ध्यामध्ये वर्ध्याचा टोन झालता, भंडाराचा तिचा टोन झालता, आणि इकडचा तसं चांगलं होतं. त्यानंतर मग प्रमोशनमध्ये प्रमोशनवरती मला ते डिव्हिजन अलॉटमेंटमध्ये कोकण डिव्हिजन मिळाली होती नंतर. मग बरोबर सर, एथिक्स जे आत्ता मी एथिक्स आपल्याला UPSCला पण विषय आलेला आहे, किंवा आपण म्हणतो नीतिमत्ता वगैरे, पण किंवा तत्व हे घेऊन खरंच प्रशासनात काम करता येतं, कायला मुरुड घालावीच लागते? नाही, एथिक्सला मुरुड घालावे लागते का तर नाही. कारण तुम्ही जर प्रशासनात तुमच्या समोर येणारा प्रश्न कायद्यानुसार, नियमानुसार जर योग्यतेने सोडत असाल तर तुम्ही एथिक्स पाळत आहात प्रशासनातले. प्रशासनात कधी कधी प्रलोभनं येतात, प्रेशर्स येतात की चुकीच्या गोष्टी करा म्हणून क्वचित प्रसंग येतात, नाही तसे नाही गोष्टी. परंतु जर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कोणत्या कायद्यानुसार काम करायचंय, कोणत्या नियमानुसार काम करायचंय, किंवा एखाद्या माणसाचं, गरीबाचं तुमच्याकडे काम होत नाही, एखाद्या माणसाचं तुमच्याकडे काम होत नाही, परंतु तुमच्यापेक्षा वरिष्ठ होऊ शकतं, तर त्याला तसं मार्गदर्शन करता आलं पाहिजे, किंवा तुम्ही अशा रीतीने गोष्टी करा, हे करा, जेणेकरून तुम्हाला हे पुढे जाता येईल. एथिक्स तिकडचा विषय, तिकडचा थेरॉटिकल आणि प्रशासनातलं एथिक्स फार जास्त डिफरन्स अशी गोष्ट नाहीये. तो इकडं बाणा घ्यावाच लागतो याच्यामध्ये प्रशासनात काम करताना. तर तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. लोकांना तुमच्याकडनं अपेक्षा असतात, तुम्ही अपेक्षा म्हणण्यापेक्षा तुमचं ते कर्तव्य आहे. जर तुम्हाला शासन पगार देतंय 50,000, 60,000, 70,000, जो काय शासन प्रत्येकाच्या पगार अपेक्षानुसार तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्यासाठीच त्या ठिकाणी जागेवर बसलेला आहे. त्यासाठी तुम्हाला शासन पगार देतंय की लोकांची कामं करणं. तुम्ही त्यामध्ये कुणावरती उपकार करताय किंवा फेवर करताय अशी गोष्ट होत नाही. तहसीलदारांबद्दल एक बरंच असतं ऐकू येतं मला, की म्हणजे बऱ्याच वेळा बातम्या येतात की ते वाळू माफिया, रेती माफिया, मग अशा वेळेस काही थ्रेट वाटत नाही का? कारण की पोलीस प्रशासन बहुधा तेवढं सहाय्यक करत नाही, आणि मग स्वतः रिस्क, शेवटी शासनाचा तो इल्लीगल, शासनाचा रेव्हेन्यू आहे आणि ती तहसीलदाराची जबाबदारी आहे. मग अशा वेळेस कसं हे होतं का, किंवा काय मानसिकता ठेवून आपण काम करतो? रेतीच्या अनुषंगाने मला भंडारातला अनुभव आला. त्यावेळेस 2014ला हायकोर्टमध्ये केसेस असल्यामुळं त्यावेळेस लिलाव बंद होते. मला चांगलं 2 वर्ष आठवते. तुम्हाला तुमची यंत्रणा सोबत असणारे कनिष्ठ वरिष्ठ यंत्रणा, पोलीस डिपार्टमेंट किंवा ग्रामीण भागातल्या त्या गावातल्या माणसाचं तुमचं डायरेक्ट कनेक्ट हे फारच चांगल्या रीतीने रेतीच्या विषयामध्ये करता येतं. थोडासा त्रास होतो, प्रश्नच नाहीये. मला तर त्यावेळेस मला चांगलं आठवतंय की माझ्या घरासमोर किंवा माझ्यासोबत माणसं काही मला जाणवायचं त्यावेळेस की सोबत माणसं फिरतोय, एक जण कोण ना कोणतरी माझ्या बॉडीगार्ड सारखा किंवा त्याला माहिती घेण्यासारखा माणूस फिरतोय, किंवा माझी गाडी ज्या गावातनं जाते तिथून पुढे काही दिसत नाही. तर याच्या अनुषंगाने मग तुम्हाला तुमच्या ट्रिक्स वापरायला लागतात. तुम्ही तुमचं लोकल नेटवर्क उभा करायला लागतं. जे ग्रामीण भागातलं माणूस कोण ना कोणते तुम्हाला माहिती देणार ठेवावा लागतो. रेती हा विषय थोडासा, वाळू रेती हा विषय शासनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण शासनाचं मिळणारं महत्वाचं उत्पन्न त्यामध्ये आहे. त्यामध्ये काही गोष्टी असतात चुकीच्या, ज्याच्यावरती नियंत्रण ठेवणं तुमच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यासाठी तुमचे कनिष्ठ आणि वरिष्ठांचे तुम्हाला 100% सहकार्य लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याच मार्फतच हे तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. भंडाऱ्यामध्ये मात्र मग त्यामुळे रेतीच्या अनुषंगानं काम करताना मला ब्लेड खोका अभयारण्यातनं जायला लागायचं. म्हणजे ते पण मला फार अनुभव छान होतं की मी संध्याकाळी फिरताना, त्या भागातून फिरताना मला रोज संध्याकाळी कुठले वन्यजीव दिसायचे. बिबट्या दिसायचा, अस्वल दिसायची, हरणं दिसायची. मस्त मजा केली त्यावेळेस. म्हणजे दिवस रात्र फिरलो, मजा केली इन द सेन्स काम भरपूर केलं, मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या त्यावेळेस मी त्या ठिकाणी. अजून सुद्धा मला त्याच्या कोर्टाचे समन्स अजून सुद्धा येतात ज्याच्यावरती मी गुन्हे दाखल केले त्याच्या अनुषंगानं. आपण जर स्वतःच, माझ्या प्रोबेशनमध्ये असताना आम्हाला, मी एका ह्याच्यामध्ये ऐकलं होतं, एक सर आलते आम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस मार्गदर्शन करताना. त्यांना विचारला होता आम्ही प्रश्न की सर ह्या प्रशासनामध्ये प्रलोभन असतात, मग लोकांचं पैसे घेतात आणि काय करतात, तर ते कसं काय आपण त्यातनं टाळायचं. तर त्यांनी एक फार चांगला त्यामध्ये सूचना केली होती की तुम्ही तुमच्या कनिष्ठांवर तर हे ठेवाच, त्याला काय म्हणायचं, माहिती ठेवलीच पाहिजे, त्यांच्या अनुषंगाने तुम्हाला चांगलं योग्य रीतीने मार्गदर्शन केलंच पाहिजे. पण परंतु प्रत्येकानं जर स्वतःची जी फरशी आहे, म्हणजे स्वतः ज्या ठिकाणी उभा आहोत, थोडक्यात स्वतःची फरशी क्लीन ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे मी माझ्या दृष्टीनं तेवढी गोष्ट योग्य रीतीने सांभाळीन,
प्रत्येकाने तसं केलं तर सगळ्या ह्या रूममध्ये समजा 10 फरशा असतील, प्रत्येकाने आपापली फरशी साफ ठेवली तर मग ते व्यवस्थित होऊन जातं. व्यक्तीच्या विषयात थोडेसे आजकाल अजून क्रिटिकॅलिटी वाढत आहे, परंतु पोलीस आणि महसूल प्रशासन सोबतीनं सगळीकडे काम करताना दिसतात आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई तर करतच आहेत. ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी कारवाई करत असतातच. बरोबर सर. नक्की सर, तुम्ही प्रशासनाचा पण अनुभव शेअर केला, परीक्षेचा तुमचा अनुभव जो अजूनही मला वाटतं महत्त्वाचा आहे ते शेवटी ती पद्धत आहे अभ्यासाची, ती म्हणजे सिलेबस अपडेट होईल, एक्झाम पॅटर्न बदलेल, पण अभ्यासाची पद्धती अप्रोच तोच असतो आणि तो अप्रोचच महत्त्वाचा आहे. जे सक्सेस झाले तो अप्रोच म्हणजे सरांनी पण शेअर केलं, हरीश सरांनी, तुमचाही होता. पण मला फक्त त्यातनं एक तुम्हाला शेवटचा प्रश्नांकडे यायचं आहे की आत्ताच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय म्हणजे स्पर्धा परीक्षा किंवा प्रशासनात येणारे विद्यार्थी जे इच्छा, आता कारण की यात फार जास्त संख्या वाढत चाललेली आहे आणि एका साईडला कधी जागा येतात कधी जागा येत नाही असं सुद्धा आहे. UPSCमध्ये आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झाली UPSC, पण UPSCमध्ये कन्सिस्टन्सी की दरवर्षी IAS असतात. 2024च्या ॲडमध्ये सध्या तरी ज्या दिवशी आपण तुम्ही मी बोलतोय याच्यात डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, DYSP जागाच नाही आहेत आणि पुढच्या वर्षी पण मग डिस्ट्रिक्टचा अभ्यास करायचा तो UPSCच्या अनुषंगाने करायचा आणि जागांचं काहीच खरं नाही म्हणजे कन्सिस्टन्सी. मग अशा वेळेस ती एक मानसिकता विद्यार्थ्यांची तेवढा अभ्यास कॅरी करायचा का की सरळ कंबाईनकडे PSC STकडे वळायचं आणि शॉर्ट अभ्यास आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. मग अशा सगळ्यात ती मानसिकता आणि एकूण MPSC आणि UPSC तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल प्रशासनाला? प्रशासनात येण्यासाठी कुणीतरी दिसतंय बाहेर, कुणीतरी लाल दिव्याच्या गाडीतून फिरतंय, कुणाला तरी 4 गोष्टी त्याच्याकडे दिसत आहेत म्हणून येऊ नका. तुमची स्वतःची मनापासून इच्छा जर प्रशासनात काम करायची असेल तर या. कारण आज भरपूर फील्ड्स बाहेर आहेत याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. प्रचंड फील्ड्स वाढत जाणार आहेत. म्हणजे मी 15 वर्षापूर्वी अभ्यास केला होता त्यावेळेस फील्ड होते भरपूर होते त्यात काळात, पण आता सुद्धा 15 वर्षानंतर भरपूर फील्ड झालेत. पण फील्ड भरपूर आहेत. प्रशासनात येण्याची स्वतःची प्रचंड इच्छा असेल तरच या. दुसरा विषय, अभ्यास करताना घ्यायची काळजी. मग अशी जी सुरुवातीला मी माझ्या काळात केलं होतं काय करायचं नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. मोबाईल आहे, मोबाईलमध्ये सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावरती काय बघायचं, तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीनं सोशल मीडियामध्ये पण आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअपचे चॅनल्स आहेत, अभ्यासाच्या दृष्टी पण आहेत. आणि किंवा मग तुम्हाला बहकवणारे जो मराठी शब्द असतो ना, हिंदीमध्ये शब्द तसे पण आहेत. त्यामुळं काय करायचं नाही एकदा तुम्ही जर ठरवलं ना हे गोष्ट मला करायची नाही तर त्यातून माणूस पुढे जातो आणि काय करायचंय हे लक्षात आलं तर त्यातून पण माणूस पुढे जातो. जेणेकरून ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डिस्ट्रॅक्शन्स आहेत, डिस्ट्रॅक्शनपासून आपण लांब जावा, डिस्ट्रॅक्शन आपल्यापासून लांब ठेवा. अभ्यास करताना जे करायचे त्याच्या अनुषंगानं आपण मराठीत म्हणतो झापडं लावणे, की मला तेवढं दिसलं पाहिजे अभ्यास करताना. एक स्वतःचं शेड्यूल ठरवणे ते महत्त्वाचं आहे. मला रोज सकाळी उठायची इंजिनिअरिंगच्या काळात जास्त सवय नव्हती, परंतु मी MPSCचा अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर मी सवय लावून घेतली. ती उठायचं जायचं. बऱ्याचदा मी आमच्या अभ्यासकामध्ये पहिला किंवा दुसरा विद्यार्थी असायचो जाऊन त्या स्टडी रूममध्ये बसणारा. उठायचं म्हणजे तिथं गेलं की किती काळ बसायचं, काय करायचं, जेवायला किती वाजता, साधारणतः एक स्टिरियोटाईप गोष्टी येतात, परंतु त्या मग अभ्यासाच्या दृष्टीनं आवश्यक पण असतं. काही लोक नोकरी करून करत असतात, त्याच्या अनुषंगाने त्यांना जो मिळणारा वेळ तो त्यांनी अत्यंत पॉझिटिव्हली अत्यंत थोडक्यात फार महत्त्वानं करणं आवश्यक आहे. दुसरा विषय मला एक सांगणार आहे की कुठला स्वतःसाठी एक ऑप्शन B तयार ठेवावा असावा, जो मी माझ्यासाठी ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो MPSCचा 4 ते 6 मी पुंबामधून MBA केलं होतं. म्हणजे इकडनं नोकरीला इकडची तहसीलदारची पोस्ट मला मिळणे आणि तिकडनं मला कॅम्पसमधनं जागा मिळणे, या दोन्ही पण गोष्टी होत होत्या. त्यामुळं कुठला ना कुठला ऑप्शन B ठेवावा जेणेकरून उद्याच्याला आपण आयुष्यात कुठेतरी फ्रस्ट्रेट होऊ नये. हे तुम्हाला एनरिचमेंट करणारी प्रोसेस आहे. योग्य रीतीने जर तुम्ही या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास केला तर ती एनरिचमेंट घेऊन तुम्ही पुढे जाऊन तुमचं आयुष्य बिल्डअप करायचं आहे. परत तेच सांगतो की मला पोस्ट मिळाली म्हणून मी फार सक्सेसफुल आहे आणि मला पोस्ट मिळाला नाही म्हणून मी अनसक्सेसफुल आहे असं आयुष्य नसतं. आयुष्य तुम्हाला तुमचं कसं सक्सेसफुल करता येईल हे बघणं आवश्यक असतं. नक्कीच सर. जरी मी मगाशी पण उल्लेख केला आणि मागच्या सत्रात जे तुम्ही बघितलं असेल हरीश सरांचा तेव्हा पण तोच उल्लेख केला होता. जरी हरीश सर, सुशांत सर हे दोघे पहिल्या अटेम्प्टमध्येच तयार म्हणजे झालेले आहे. सर पण DC STI झाले होते, सर तहसीलदार झाले
आणि मग मी माझा संबंध आला खरा UPSCचा अभ्यास करतात आणि मी त्यांच्या UPSCची अभ्यासाची प्रोसेस आणि ती इतकी इफेक्टिव्ह होती की कमी काळात ते UPSC तेव्हा लाखात, तेव्हा 8 लाख 6 लाख फॉर्म यायचे, त्या 8 लाख 6 लाखांमधनंच काही हजार मेन्सला जायचे आणि काही 100 इंटरव्ह्यूला, त्यात ते कमी काळात दोघंही हरीश सर आणि सुशांत सर. म्हणून आता ते पुण्यात होते, त्यांचं ट्रेनिंग होतं, निवडणूक आहे आता यावर्षी, त्यासाठी ते इलेक्शन ट्रेनिंगवर आलेले होते. पण त्यातल्या त्यात मग मी त्यांना रिक्वेस्ट केली दोघांना की सर तुम्ही या, आपण तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मला वाटतं त्यातनं विद्यार्थ्यांना बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी मिळतील, लॉंग अप्रोच मिळेल. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम करणारे विद्यार्थी असतील किंवा 24चे ऑब्जेक्टिव्ह करणारे असतील. आणि सर खरंच आता ट्रेनिंग संपलं आणि लगेच संपल्या आत्ता सर इथे आले. तर मी तुमचं सर मनापासून धन्यवाद म्हणतो. द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आले, तुमचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी शेअर केले, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. आणि परत एकदा मला असं वाटतं की मी तुमच्या ऑफिसला येऊन एकदा तुमची काम पद्धती, सरांची कामाची पद्धती, तिथे येऊन एकदा आपण मुलांशी त्या प्रशासनाबद्दल बोलू. नक्कीच आपण त्याबद्दल परत भेटूया. सर फार फार धन्यवाद. तुम्ही थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.